मित्रांनो, एका शिक्षकाच्या कोचिंग सेंटरवर हल्ला होतो, दगडफेक होते, तोडफोड होते, पोलीस तपास सुरू करतात आणि दुसऱ्या दिवशी हजारो विद्यार्थी रस्त्यावर उतरतात. नेमकं असं काय झालं आहे खान सरांमध्ये की विद्यार्थी त्यांच्यासाठी आंदोलन करायला तयार होतात? खान सर हे एक शिक्षक आहेत की भारतातील शिक्षण व्यवस्थेतील एक मोठं नाव? आज आपण पाहणार आहोत संपूर्ण प्रकरण. खान सर नेमके कोण आहेत? पटण्यातील शिक्षक फैजल खान म्हणजेच खान सर यांनी अत्यंत कमी फी मध्ये स्पर्धा परीक्षांची तयारी करून देण्याची सुरुवात केली. UPSC, SSC, रेल्वे, पोलीस, बँकिंग अशा परीक्षांसाठी लाखो विद्यार्थी त्यांचे ऑनलाईन आणि ऑफलाईन वर्ग पाहतात. विद्यार्थी खान सरांना का पसंत? खान सरांच्या समर्थकांचे म्हणणे आहे की कमी फी मध्ये शिक्षण, सोप्या भाषेत शिकवण्याची शैली, गरीब विद्यार्थ्यांनाही परवडणारे कोर्सेस, करंट अफेअर्सचे सोपे विश्लेषण, यामुळे ग्रामीण आणि मध्यमवर्गीय विद्यार्थ्यांची मोठी लोकप्रियता निर्माण झाली. पण आता पाहूयात नेमकं काय झालं. जून 2026 मध्ये पटण्यातील खान सरांच्या कोचिंग संस्थेबाहेर दगडफेक आणि तोडफोड झाल्याची घटना समोर आली. CCTV फुटेजच्या आधारे पोलिसांनी तपास सुरू केला. काही अहवालानुसार प्रतिस्पर्धी कोचिंग समस्यांशी संबंधित व्यक्तींवर संशय व्यक्त करण्यात आला. खान सरांचे म्हणणे काय? घटनेनंतर खान सरांनी असा आरोप केला की कमी फी शिक्षण दिल्यामुळे काही प्रतिस्पर्धी संस्थांना त्यांचा त्रास होत होता. त्यांनी असेही म्हटले की गरीब विद्यार्थ्यांनाही शिकवण्याचा अधिकार आहे. त्यांच्या मते हा हल्ला विद्यार्थ्यांच्या उपलब्ध स्वस्त शिक्षणाविरुद्धचा संदेश असू शकतो. माध्यमांमध्ये वाद गाजला. काही टीव्ही डिबेट्स आणि पत्रकारांनी प्रश्न उपस्थित केले. हा प्रकार नेमका कसा घडला? कोचिंग क्षेत्रातील स्पर्धा किती तीव्र आहे? शिक्षण व्यवसाय बनत चालला आहे का? मोठ्या कोचिंग संस्थांमध्ये संघर्ष वाढतोय का? तर दुसरीकडे अनेक पत्रकार आणि विश्लेषकांनी विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा मुद्दा उपस्थित केला. सोशल मीडियावर दोन मतप्रवाह. खान सरांच्या समर्थनार्थ अनेक विद्यार्थ्यांनी सोशल मीडियावर लिहिले आहे, आमच्यासारख्या गरीब विद्यार्थ्यांना शिक्षणाची संधी खान सरांनी. कमी फीजमध्ये दर्जेदार शिक्षण देणारे शिक्षक कमी आहेत. शिक्षणावर हल्ला सहन केला जाणार. अनेक विद्यार्थी कोचिंग सेंटर बाहेर जमले आणि निषेध व्यक्त केला. विरोधकांचे मत आहे तर काही लोकांनी असेही म्हटले संपूर्ण प्रकरणाचा निष्पक्ष तपास व्हायला हवा. सोशल मीडियावरून निष्कर्ष काढू नयेत. लोकप्रिय व्यक्तींनीही कायद्यापुढे उत्तर द्यावे लागते. काही सोशल मीडिया पोस्टरमध्ये खान सरांवर टीका देखील करण्यात आली. कोचिंग इंडस्ट्रीचा मोठा प्रश्न. भारतामध्ये कोचिंग इंडस्ट्री हजारो कोटी रुपयांची बनली आहे. नीट, JEE, UPSC, SSC, रेल्वे अशा परीक्षांमुळे विद्यार्थ्यांवर प्रचंड दबाव असतो. काही विश्लेषकांच्या मते शिक्षण हे सेवा क्षेत्र राहिले नसून मोठा व्यवसाय बनला आहे. याच पार्श्वभूमीवर कोचिंग माफिया हा शब्द अनेकदा चर्चेत येतो. विद्यार्थ्यांना नेमका काय फायदा? खान सरांच्या समर्थकांचे म्हणणे आहे कमी फी, ऑनलाईन शिक्षण, ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांपर्यंत पोहोच, स्पर्धा परीक्षांसाठी स्वस्त पर्याय, हिंदी भाषेतील सोपे अध्यापन, यामुळे लाखो विद्यार्थ्यांना फायदा झाल्याचा दावा केला. खान सरांवरील हल्ल्याचा तपास अजून सुरू आहे. पोलीस तपास पूर्ण होईपर्यंत अंतिम निष्कर्ष काढणे योग्य ठरणार आहे. मात्र एक गोष्ट निश्चित आहे, आपण खान सर हे फक्त शिक्षक राहिलेले नसून ते भारतातील शिक्षण स्पर्धा परीक्षा आणि कोचिंग संस्कृतीवरील चर्चेचे केंद्रबिंदू बनले आहेत. आणि हा वाद केवळ एका व्यक्तीचा नसून भारताच्या शिक्षण व्यवस्थेच्या भवितव्याशी जोडलेला प्रश्न आहे. तुम्हाला काय वाटतं? कमी फी मध्ये शिक्षण देणाऱ्या शिक्षकांना अधिक प्रोत्साहन मिळायला हवं का, की कोचिंग इंडस्ट्रीवर अधिक नियंत्रण असायला हवं? तुमचं मत कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.